नमस्कार, नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण खमंग आणि कुरकुरीत अशी जे चकलीची रेसिपी करत आहोत. त्यासाठी 1 किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि 1 किलो तांदळाच्या पिठासाठी 250 ग्राम पोहे आणि 250 ग्राम फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. आता प्रथम आपण फुटाण्याची डाळ आणि पोहे दोन्हीसुद्धा भाजून घेऊ. ते पण मंद गॅसवर भाजायचं आहे. फक्त कडक करायचं आहे त्यांना. जास्त खरपूस असं भाजायचं नाहीये. आता फुटाण्याची डाळ सुद्धा टाकून घेऊ. व्यवस्थित अशी भाजून घेऊ. झालेली आहे आपली गरम. आता एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवू. थंड पण झालेली आहे आणि आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. फुटाण्याची डाळ आणि पोहे आपण पावडर करू. हे बघा असं. आता चाळून घेऊ सर्व पीठ. आपण जी तांदळाचे पीठ आणि जे फुटाण्याची डाळ आणि पोहे घेतलेले आहेत ते चाळून घेऊ. हे बघा असं. आता आपण फुटाण्याची डाळ आणि पोहे ते सुद्धा चाळून घेतोय. मिक्स करून घेऊ. आपली जी पिठं चाळून घेतलेली आहेत ती. मी थोडंसं कोमट पाणी गरम करायला ठेवलं होतं. कोमटच घ्यायचं आपल्याला, जास्त तापवायचं नाहीये. तर आपण त्या पिठामध्ये 1 मोठा चमचा ओवा टाकतोय हातावर चोळून. तीळ टाकतोय पांढरा 1 मोठा चमचा आणि कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे मी कलरसाठी. ते 1 मोठा चमचा घेतलेला आहे, तो सुद्धा टाकूया. आणि लाल मिर्च पावडर घेतलेली आहे बेडगी. ते आपल्या चकलीला तिखटपणा येण्यासाठी मी घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकतोय. हे सर्व आता मिक्स करून घेऊ आपण पिठामध्ये. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकतोय आपण कलरसाठी आणि 2 चमचे मी कडकडीत मोहन टाकणार आहे तेलाचं. अगदी कडकडीत आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊ. आता हाताने सर्व मोहन आपण सर्व पिठाला चोळून घेऊ. झालेला आहे. सर्व पिठाला आपले मोहन चोळून असं जर झालं की समजायचं मोहन व्यवस्थित बसलेला आहे पिठाला आपल्या. आता थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचे. एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं थोडंच पाणी टाकायचे. असं मळून झालेलं आहे. आता सोऱ्या घेतलेला आहे. सोऱ्याचा खरखरीत भाग खाली करायचा आहे आणि सोऱ्याला तेल लावून घेऊ आपण ब्रशच्या साहाय्याने, म्हणजे चकली आपली व्यवस्थित खाली पडेल. थोडासा गोळा घ्यायचा, व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचा, मळून घ्यायचा व्यवस्थित. आता हे सोऱ्यामध्ये टाकून घेऊ आपण. अजिबात तुकडा करायचा नाही. सोऱ्यामध्ये टाकून घेतला होता मी आणि 2-3 चकल्या काढून घेतलेल्या आहेत आधी. अशा चकल्या करायच्या. तेल पण तापत ठेवलं होतं मी. आतलं टोक आणि बाहेरचं टोक चकलीचं जोडून घ्यायचं. तेल पण छान असं तापलेलं आहे आणि आपली चकली पण पटकन वर आलेली आहे. म्हणजे समजायचं की आपल्या चकलीचं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे.
पटकन वर येतात ते चकली. खूप छान झालेले आहे. आणि तेल पण प्रथम व्यवस्थित गरम करायचं. गरम झालं की गॅस बारीक करायचा आणि मंद गॅसवर तळायचे. म्हणजे चकली आपली आतनं पण व्यवस्थित शिजली जाते आणि कुरकुरीत होतात चकल्या सगळ्या. तेल उडवून घ्यायचं आणि 5 मिनिटं तरी त्याला पलटी मारायची नाहीये. सगळ्या अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. मंद गॅसवरच तळून घेतलेल्या आहेत. आता काढूया आपण चकल्या. कलर पण किती छान आलाय बघा. तयार झाल्या आपल्या चकल्या. मी आधी पण तळून घेतल्या होत्या. आता सगळ्यात तळून घेते चकल्या मी. तयार आहेत आपले चकल्या. आहे बघा किती छान झालेले आहेत. मस्त झालेले आहेत. कलर पण छान आलेला आहे हो का. आणि हाताला तेल पण लागत नाहीये. तुम्हाला दाखवते मी. हे बघा अजिबात तेलकट झालेले नाहीयेत. कोरड्या करकरीत झालेल्या आहेत. आता एक तोडून दाखवते. हे बघा पटकन तुटतात. लय मस्त झालेले आहेत. कुरकुरीत झालेले आहेत बघा. पटकन चुरा झाला. आतनं पण व्यवस्थित असे शिजून झालेले आहेत चकल्या. नक्की ट्राय करा या चकल्या. खरंच खूप छान झालेले आहेत. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय सगळ्यांना.